सर्वांचं पुन्हा एकदा मी एक्सपर्ट या चॅनलवरती स्वागत करतो। आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर कंटिन्यू करत होतो। त्याच्यामध्ये आपण टँजंट अँड नॉर्मल हे आर्टिकल संपवलं, त्याच्यानंतर रेट मेजरचं आर्टिकल आपण संपवलं आणि त्याच्यानंतर आपण आता जस्ट काय केलं, अप्रॉक्सिमेशन हे जे आर्टिकल आहे त्याला फिनिश केलं। आता आपण इथे काय करत आहोत तर आपण एक नवीन आर्टिकल रोल्स थेरम याला बघत आहोत। आता जीमेन्स आणि आयआयटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं जर विचार केला तर हे जे आर्टिकल्स आहेत, आता आपण रोल्स थेरम बघणार आहोत आणि त्याच्यानंतर लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम बघणार आहोत। हे दोन्ही आर्टिकल अतिशय इम्पॉर्टंट आहेत, कारण मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला यावरती काय दिसणार आहेत, क्वेश्चन्स दिसणार आहेत आणि क्वेश्चन जे आहेत ते चांगले समजून घ्यायचे असते, तुम्हाला व्यवस्थित त्यांना टॅकल करायचं असेल आणि 4 मार्क्स कॅप्चर करायचे असतील तर तुम्हाला या दोन आर्टिकल्सशी रिलेटेड थिअरी चांगली समजणं खूप गरजेचं आहे। कारण आपण फक्त वरती कंडिशन्स बघतो आणि प्रॉब्लेम सोडवण्याचा ट्राय करतो, बोर्ड लेवलच्या प्रॉब्लेम्स आपल्याला इझिली सुटून जातात, परंतु ज्यावेळेस तुम्ही त्याचा व्ह्यू तुम्हाला समजत नाही त्यावेळेस क्वेश्चन ट्विस्ट केले तर त्यातनं मिनिंग आपल्याला प्रॉपरली घेता येत नाही। म्हणून आता जी काही थिअरी तुम्हाला मी रिप्रेझेंट करत आहे त्याकडे चांगलं लक्ष द्या आणि त्यातून मेन कॅप्चरिंग करा। आता बघा, रोल्स थेरम हा जो आहे याचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्याचं स्टेटमेंट काय आहे त्याकडे लक्ष द्या। स्टेटमेंट फर्स्ट, y is equal to f of x is real valued function, is real valued function। मग आता रिअल व्हॅल्यूचा अर्थ काय आहे की f फ्रॉम r टू r असं असलं पाहिजे, फंक्शन हे रिअल व्हॅल्यूड असलं पाहिजे। म्हणजेच काय तर f फ्रॉम r टू r त्याचं डोमेन आणि कोडोमेन काय पाहिजे, रिअल नंबर्स पाहिजे। फर्स्ट त्याच्या कंडिशन such that first f of x is continuous on closed interval ab। काय पाहिजे ते फंक्शन रिअल व्हॅल्यूड फंक्शन कसं पाहिजे तर f of x हे कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल ab पाहिजे। सेकंड, f of x is डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ab। तर ओपन इंटरवलच काय घ्यायचा हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। अँड थर्ड कंडिशन इज मोस्ट इम्पॉर्टंट, f of a इज इक्वल टू f of b पाहिजे, पण a इज नॉट इक्वल टू b। केअरफुली लक्ष द्या, f of x हे रिअल व्हॅल्यूड फंक्शन घ्यायचंय, कसं घ्यायचंय की f of x शुड कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल ab। f of x हे कंटिन्युअस फंक्शन पाहिजे ऑन क्लोज्ड इंटरवल। f of x इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल। आता a आणि b हे जे काही बाउंड्री पॉइंट्स आहेत त्या इंटरवलचे ते कंटेन केलेले नाहीयेत। ओपन इंटरवल वरती तो काय पाहिजे, ओपन इंटरवल वरती तो डिफरन्शिएबल पाहिजे। ओपन काय करतात मी तुम्हाला सांगणार आहे। f of a इज इक्वल टू f of b, a इज इक्वल टू b नाहीये, पण f of a इज इक्वल टू काय पाहिजे, f of b पाहिजे। म्हणजे x इज इक्वल टू a आणि x इज इक्वल टू b ह्या दोन पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू मात्र काय आली पाहिजे, सेम आली पाहिजे, म्हणजेच y कोऑर्डिनेट सेम पाहिजे। देन ह्या तिन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर आपण रोल्स थेरम अप्लाय करू शकतो। आपल्याला क्वेश्चन असतो, चेक वेदर द रोल्स थेरम इज ऍप्लिकेबल फॉर द फॉलोइंग फंक्शन। खाली दिलेल्या फंक्शन साठी रोल्स थेरम ऍप्लिकेबल आहे का असा क्वेश्चन येतो। मग ऍप्लिकेबल आहे का असा क्वेश्चन जर तुम्हाला आला तर तुम्हाला चेक करायचं फंक्शन कंटिन्युअस आहे का, क्लोज इंटरवल वरती फंक्शन डिफरन्शिएबल आहे का, ओपन इंटरवल वरती, आणि f of a इज इक्वल टू f of b आहे का। या तिन्ही पैकी एक जरी कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही तर त्या फंक्शन साठी रोल्स थेरम ऍप्लिकेबल होणार नाही। मग जर या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर रोल्स थेरम त्या फंक्शन साठी ऍप्लिकेबल होतो। देन हे तिन्ही झाले म्हणजे फंक्शनला रोल्स थेरम अप्लाय झाला आणि अप्लाय झाला तर देन देयर एक्झिस्ट c belongs to open interval ab such that f dash of c is equal to 0। जर या तिन्ही कंडिशन अप्लाय झाल्या म्हणजे रोल्स थेरम अप्लाय झाला तर सी असा एक तरी पॉइंट ओपन इंटरवल ए बी मध्ये तुम्हाला भेटतोच ज्याच्यासाठी f डॅश ऑफ c इज इक्वल टू 0 होतो। थेरॉटिकली विचार केला तर तुम्हाला एक इंटरवल दिलेला असणार आहे, त्या इंटरवलच्या क्लोज सेट वरती फंक्शन कंटिन्युअस पाहिजे, त्या इंटरवलच्या ओपन सेट वरती ते फंक्शन डिफरन्शिएबल पाहिजे आणि f ऑफ b इज इक्वल टू f ऑफ b पाहिजे। या तीन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर फंक्शन साठी रोल्स थेरम ऍप्लिकेबल होईल। आता ऍप्लिकेबल झाला
तर तुम्ही म्हणू शकता का ए बी ह्या ओपन इंटरव्हलच्या मध्ये असा एक तरी पॉइंट सी भेटणारच आहे की त्या पॉइंटला जर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0 येणार आहे. ही झाली थेरॉटिकल कॉन्सेप्ट. आता आपण जॉमेट्रिकली बघूया. मी जाणीवपूर्वक काय करतोय, 2 ग्राफ काढतोय. बघा, मी एक तर फंक्शन मला असं घ्यायचंय, कंटिन्युअस पाहिजे, डिफरन्शियल पाहिजे, आणि एफ ऑफ इज इक्वल टू बी पाहिजे. समजा मी इथं काय करतोय, एक्स इज इक्वल टू ए घेतला तर हा पॉईंट काय होणार आहे, ए एफ ऑफ ए होईल, म्हणजे इकडे एफ ऑफ ए असेल. आणि इथं मी एक्स इज इक्वल टू बी घेतला तर इकडं हा एफ ऑफ ए काय लिहिता येईल, बी एफ ऑफ बी. पण आपल्याला काय पाहिजे, एफ ऑफ ए इज इक्वल एफ ऑफ बी पाहिजे. म्हणजेच काय, हा पॉइंट आणि हा पॉइंट काय येणार आहे, पॅरलल टू एक्स ऍक्सिस लाईन वरती येणार आहे, कारण एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी पाहिजे. म्हणजे हा जो पॉइंट एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी काय होईल, ऑटोमॅटिकली म्हणजे वाय कोऑर्डिनेट काय होईल, सेम होईल. मग आता थोडक्यात ह्या कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी तुम्ही एक पॉइंट घेतला, एक्स इज इक्वल टू ए, एक्स इज इक्वल टू बी, आणि ए बी हे अशा लाईन वरती घ्यावे लागतील जी पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे, तरच एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी कॉमन सेन्सचा पार्ट आहे. मग याचा अर्थ या 2 पॉइंटच्या मध्ये मला फंक्शन काढायचंय, तर मी कसं काढू शकतो, एक मी असं काढू शकतो, किंवा सेम स्टोरी खाली घेतो मी, एक्स इज इक्वल टू ए, एक्स इज इक्वल टू बी, हा पॉइंट आला ए एफ ऑफ ए, आणि इथं बी घेतला, हा पॉइंट आला बी एफ ऑफ बी, आणि दोघं एकाच लाईनवरती घ्यावे लागणार आहे, तरच एफ ऑफ ए एफ ऑफ बी सेम होईल. तर ते फंक्शन असं असू शकतं. ओके ना. तर अशा पद्धतीने तुम्हाला फंक्शन भेटू शकतं. एक तर अप्पर हाफमध्ये म्हणजे हे फंक्शन झालं y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, किंवा हे फंक्शन असं असू शकतं y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. हे असं फंक्शन आहे की क्लोज इंटरव्हलवरती बघा ते कंटिन्युअस दिसतंय, कुठे गॅप नाहीये, कंटिन्युअस नाही मध्ये स्ट्रेंजेस नाही आहेत. आणि दुसरं की ते फंक्शन काय असणार आहे, पॉलिनॉमियल फंक्शन दिसतंय, तुम्हाला कळेल प्रत्येक ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काढणं पॉसिबल आहे. तर हे 2 पद्धतीचे फंक्शन्स असू शकतात, एक तर अशी कर्व असू शकते किंवा अशी कर्व असू शकते, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह आपण त्याला म्हणू शकतो. मग आता आपल्याला काय करायचं, तर तिसरं बघा, फंक्शन कंटिन्युअस आहे, फंक्शन डिफरन्शिएबल आहे, आणि एफ ऑफ बी इज इक्वल टू एफ ऑफ बी घेऊनच आपण फंक्शन ड्रॉ केलेले आहेत. म्हणजे या दोन्ही फंक्शनसाठी रोल्स थेरम काय होणार आहे, अप्लाय होणार आहे. मग आता काय म्हणतंय, याचा अर्थ काय आहे पुढे, देन देअर एक्झिस्ट सी ऑन ए बी, म्हणजे मला इथून तर इथपर्यंत या पॉइंट मध्ये असा एक तरी सी भेटणार आहे. काय भेटणार आहे, सी, एक्स इज इक्वल टू सी भेटणार आहे. तर कसं भेटणार आहे की त्या पॉइंटला मी जर फंक्शनला डिफरन्शिएट केलं, म्हणजे एफ डॅश ऑफ सी फाईन केला, तर एफ डॅश ऑफ सी 0 येणार आहे. मग आता बघा, टँजंट अँड नॉर्मल साठी आपण फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय पाहिलं, स्लोप ऑफ टँजंट पाहिलं. केअरफुल लक्षात का, मी 2 आर्टिकलला मर्ज करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून हा तुमचा जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स जो आहे तो काय होईल, परफेक्ट होईल. बघा काय आहे जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स, की ह्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होणारे माझ्याकडे असे 2 ग्राफ्स येऊ शकतात. आता लक्ष द्या, हे फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे, हे फंक्शन अशा 2 असू शकतात. आपण तिथे पाहिलं होतं टँजंट अँड नॉर्मलच्या आर्टिकल मध्ये की फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतो, स्लोप ऑफ टँजंट असतो. आणि ह्या केस मध्ये इथे आपण काय म्हणतो, एफ डॅश ऑफ सी, त्या कर्वचं डेरिव्हेटिव्ह ऍट सी ला 0 येतंय, पण एफ डॅश ऑफ सी म्हणजे काय आहे, तर स्लोप ऑफ tangent at x is equal to c and which is equal to 0. मग स्लोप ऑफ टँजंट काय होतो, 0 होतो. मग स्लोप ऑफ टँजंट 0 झाल्याचा मिनिंग काय होईल, कोणती कर्वचा जर स्लोप 0 येत असेल, लाईनचा स्लोप 0 येत असेल, तर ती लाईन कशी असते, पॅरलल टू एक्स ऍक्सिस. कॉमन सेन्स आहे बघा, सीएस चा पार्ट आहे की कोणतीही लाईन विच हॅज अ स्लोप 0 विच इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. मग या सगळ्यातनं आउटपुट काय निघतंय, केअरफुली लक्ष द्या, या सगळ्यातनं आउटपुट असं निघतंय की मला ए आणि बी च्या मध्ये असा एक तरी पॉइंट भेटायलाच पाहिजे, कॉल्ड सी. फॉर दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन ऍट एक्स इज इक्वल टू सी मस्ट बी 0. म्हणजेच ए टू बी च्या मध्ये आय हॅव at least one point between A and B at which
द tangent drawn is parallel to x axis. म्हणजे इथं पुढे ते समजा बघा, इथे तुम्हाला कळेल, इथं पॉईंट सी भेटेल, इथं मी टँजेंट टाकली, ती टँजेंट पॅरलल टू एक्स ॲक्सिस होईल. समजा इथे पुढे तरी मला काय भेटेल, सी भेटेल, तिथं मी टँजेंट टाकली तर टँजेंट पॅरलल टू काय भेटणार आहे, एक्स ॲक्सिस भेटणार आहे. मग आता याला कसं घ्यायचं, MCQ जीमेस आणि IIT मधले MCQ सोडवण्यासाठी तुम्हाला याला असं ट्रीट करावं लागेल. केअरफुली लक्ष द्या की जर फंक्शन क्लोज इंटरवल वरती कंटिन्युअस असेल, फंक्शन ओपन इंटरवल वरती डिफरन्शिएबल असेल आणि त्या फंक्शनसाठी एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, ए आणि बी हे बाउंड्री पॉईंट्स असतील इंटरवलचे, ह्या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच रोल्स थेरम अप्लाय होतो. रोल्स थेरम इज ऍप्लिकेबल फॉर दॅट फंक्शन. आता रोल्स थेरम ऍप्लिकेबल झाला तर तुम्हाला गॅरंटी कशाची भेटते, वी हॅव अ गॅरंटी दॅट ॲट लिस्ट 1 पॉइंट बिटवीन ओपन इंटरवल ए बी ॲट विच tangent drawn to the curve is parallel to x axis. म्हणजे आपल्याला रोल्स थेरम कुणाची गॅरंटी देतोय की त्या कर्वला ए आणि बी च्या मध्ये असा एकतरी पॉइंट भेटणार आहे की त्या पॉइंटला जर तुम्ही टँजेंट टाकली तर ती पॅरलल टू एक्स ॲक्सिस असणार आहे. ही आपल्याला रोल्स थेरम मधनं काय भेटते, गॅरंटी. म्हणजे इन शॉर्ट त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, परत एकदा ऐका, याचे असाही अर्थ आहे की रोल्स थेरम एखादा सॅटिस्फाय होत असेल, रोल्स थेरम काय होत असेल, सॅटिस्फाय होत असेल, तर तुम्हाला त्या कर्वसाठी असा पॉइंट भेटतोच की त्या पॉइंटला त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय होतं, व्हॅनिश होतं. मग जर ती पॉलिनॉमियल असेल, त्या पॉलिनॉमियलचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, ते डेरिव्हेटिव्ह 0 झालं, म्हणजे त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हला तुम्हाला काय भेटतो, एक पॉइंट ए आणि बी च्या मध्ये असा भेटणारच आहे की तिथं तुमचं ते डेरिव्हेटिव्हचं फंक्शन काय होतं, व्हॅनिश होतं. आणि याच वरती आपल्याला जनरली IIT आणि जीला क्वेश्चन्स येतो की चेक वेदर विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन इज व्हॅनिशेस बिटवीन ओपन इंटरवल. फंक्शन व्हॅनिश होणं म्हणजेच काय, ते फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय होणं, सॉरी त्या फंक्शन त्या पॉईंटला 0 होणं. ज्यावेळेस तुम्हाला MCQचे प्रॉब्लेम्स दिले जातील त्यातनं मी तुम्हाला परत एकदा याचा एक्झिस्टन्स समजून सांगेल. तर हा थेरमचा कॉन्सेप्ट कसा आटला, फंक्शन इथे तुम्हाला 2 टाईपचे क्वेश्चन्स येणार आहेत. एक फंक्शन ऍप्लिकेबल आहे की नाही चेक करा. फंक्शन ऍप्लिकेबल आहे की नाही चेक करण्यासाठी फक्त एवढ्या 3 कंडिशन चेक करायच्या. 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, खाली स्टेटमेंट लिहायचं, फंक्शन इज रोल्स थेरम इज ऍप्लिकेबल फॉर दी फंक्शन. आणि रोल्स थेरम व्हेरीफाईड करायला विचारला तर आधी ऍप्लिकेबिलिटी चेक करायची. ऍप्लिकेबिलिटी चेक केल्यानंतर तिथं असा सी एक्झिस्ट होतो दाखवायचा, म्हणजे सी फाइंड करायचा की एफ डॅश ऑफ सी काय भेटतोय, 0 होतोय. मग याच्यावरती बेसचे प्रॉब्लेम्स असेल ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. ओके, तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये शेअर करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.